एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 3. आपण क्वेश्चन 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं इन्व्हर्स फंक्शनचं. म्हणजेच तुम्हाला y इक्वल्स टू फंक्शन दिलेलं असायचं, त्याच्यापासून तुम्ही त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. प्रोसेस काय असायची, पहिले तुम्ही dy/dx फाइंड करायचे, मग dx/dy फाइंड करायचे. म्हणजे दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड करायचे. आता तुम्हाला तितकं फाइंड केल्याच्या नंतर काय सांगितलं, अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. आता त्या फंक्शनच्या समोर काही पॉईंट इंडिकेट केले, त्या पॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्या पॉईंट्सच्या ठिकाणी. फंक्शनच्या समोर तुम्हाला एक पॉईंट दिला असेल, एक्सची व्हॅल्यू दिली असेल, त्या व्हॅल्यूसाठी dx/dy ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, y इक्वल्स टू x टू द पॉवर 5 प्लस 2x³ प्लस 3x ॲट x इक्वल्स टू 1. आता हे सॉल्व करायचं. म्हणजेच तुम्हाला कसं सॉल्व करायचं, या फंक्शनच्या y या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. y या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं dx/dy. मग तुम्हाला dx/dy फाइंड करण्याच्यासाठी पहिले फाइंड करावं लागणार dy/dx, जे आपण क्वेश्चन 2 मध्ये फाइंड केलंय. चला आपण फाइंड करू dy/dx. सोल्युशनला स्टार्ट करतो. y इज इक्वल्स टू x टू द पॉवर 5 प्लस 2x³ प्लस 3x. differentiating with respect to x, we get dy/dx equals to derivative of x raised to the power 5 plus 2x³ plus 3x. आपल्याकडे x raised to the power n चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे nx raised to the power n-1. मग x to the power 5 चं डेरिव्हेटिव्ह असणार 5x raised to the power 5-1 म्हणजेच 4 प्लस 2 ॲज इट इज x³ चं डेरिव्हेटिव्ह असणार 3x². 3 लेफ्ट साईडला लिहू आणि पॉवर 1 ने कमी करू. 3x² आणि 3x चं डेरिव्हेटिव्ह असतं 3. याला सिम्प्लिफाय करू. 5x raised to the power 4 प्लस 2 3 6x² प्लस 3. ही झाली व्हॅल्यू dy/dx ची. बट आपल्याला पहिले काय फाइंड करायचं, दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f of x इज dx/dy and we have the relation dx/dy equals to 1 upon dy/dx. dy/dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे. म्हणजेच इथे आपल्याला dx/dy ची व्हॅल्यू मिळणार आहे. dx/dy इक्वल्स टू 1 अपॉन ही व्हॅल्यू पुट करू 5x टू द पॉवर 4 प्लस 6x² प्लस 3 प्लस 6x² प्लस 3. ही झाली dx/dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं की फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. आता हे जे फंक्शन दिलं, या फंक्शनच्या समोर तुम्हाला x इक्वल टू 1 दिलं. म्हणजे x इक्वल्स टू 1 असताना या इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय फाइंड करायची आहे, इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ॲट x इक्वल्स टू 1 असताना. म्हणजेच तुम्हाला फाइंड करायचं dx/dy ॲट x इक्वल्स टू 1. काय फाइंड करायचं, dx/dy ॲट x इक्वल्स टू 1. मग मी या ठिकाणी लिहितोय dx/dy ॲट x इक्वल्स टू 1. dx/dy ॲट x इक्वल्स टू 1 इज गिव्हन बाय. मग dx/dy जे आपण फाइंड केलं त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 1 पुट करा. म्हणजेच आपल्याला मिळणार 5 into 1 raised to the power 4 plus 6 into 1 square आणि finally plus 3.
that is equals to 1 upon 1 raised to the power 4 is equals to 1, 6 into 1 square is equals to 1 plus 3 that is equals to 1 upon 5 plus 6 plus 3 that is equals to 1 upon 5 plus 6 11 plus 3 14. The 1 upon 14 is the value of the derivative of inverse function at x equals to 1. Therefore, value of derivative of inverse function value of derivative of inverse function at x equals to 1 is at x equals to 1 that is dx by dy at x equals to 1 dx by dy at x equals to 1 is given by 1 upon 14. 1 upon 14. That's the answer. फंक्शन दिलं होतं y इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x ॲट x इक्वल्स टू 1. क्वेश्चनमध्ये दिलं आहे की पहिले तुम्ही इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि मग जो काही पॉईंट दिला x इक्वल्स टू 1 त्या पॉईंटसाठी त्या इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करा. y इक्वल्स टू फंक्शन दिलं होतं मग त्याच्यापासून पहिले आपण dy बाय dx ऑब्टेन करणार, त्याच्यापासून dx बाय dy ऑब्टेन करणार आणि dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 1 आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. प्रवास असा असणार आहे. इथे y इक्वल्स टू फंक्शन दिलं त्याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड x टू द पॉवर n चा फॉर्मॅट यूज करायचा, पॉवर लेफ्ट साईडला लिहायचा, पॉवर 1 ने डिक्रीज करायचा आहे. मग x टू द पॉवर 5 चं डेरिव्हेटिव्ह असणार 5x टू द पॉवर 4 प्लस 2 x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x स्क्वेअर प्लस 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. इथे प्रोडक्ट होईल 2 3 जा 6. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फाइंड करायचं जे आहे dx बाय dy. मग आपल्याकडे फॉर्मॅट आहे dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली, आपल्याला dx बाय dy इक्वल्स टू मिळालं. आता आपण फाइंड करू dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 1. म्हणजेच या फंक्शनमध्ये x रिप्लेस बाय 1 म्हणणार. मग इथे 1 अपॉन 5 इंटू 1 रेज टू पॉवर 4 प्लस 6 इंटू 1 स्क्वेअर प्लस 3 असं मिळालं. सिम्प्लिफाय केलं 1 टू द पॉवर 4 इज 1, 1 स्क्वेअर इज 1, 5 into 1 is 5, 6 into 1 is 6, 5 plus 6 11 plus 3 14, 1 upon 14, and that's the value of derivative of inverse function at x equals to 1, that is dx by dy at x equals to 1, which is equals to 1 upon 14. Question 3 मधलं example 2, y equals to e to the power x plus 3x plus 2 at x equals to 0. आपल्याला या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची ॲट x इक्वल्स टू 0 असतानाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहिले आपण dy बाय dx फाइंड करणार, मग dx बाय dy फाइंड करणार, मग dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 0 फाइंड करणार. सोल्युशनला स्टार्ट करतो. इन सोल्युशन फर्स्ट वी राइट y इक्वल्स टू e टू द पॉवर x प्लस 3x प्लस 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Differentiating with respect to x, we get derivative of y, that is dy by dx, that is equals to derivative of the function is e to the power x plus 3x plus 2. Now we have to write the derivative. Derivative of e to the power x is e to the power x. Derivative of 3x is 3 and derivative of 2, that is constant. Derivative of constant is equals to 0. In this way easily we get here dy by dx is equals to e raised to the power x plus 3. E raised to the power x plus 3. First we find the derivative of inverse function of this function. Derivative of the inverse function. Derivative of inverse function of y equals to f of x. Inverse function of y equals to f of x is dx by dy. y equals to f of x या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतं dx by dy and we have the relation dx by dy इक्वल्स टू आपल्याला फाइंड करायचं आणि आपल्याला माहिती आहे dx by dy इक्वल्स टू असतं 1 upon dy by dx. 1 upon dy by dx. dy by dx ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली म्हणून आपल्याला इथे dx by dy इक्वल्स टू मिळणार 1 upon व्हॅल्यू आहे e टू द पॉवर x प्लस 3. ही झाली dx बाय dy ची व्हॅल्यू. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची ॲट x इक्वल्स टू 0. देअरफॉर हिअर
dx by dy at x equals to 0, dx by dy at x equals to 0 फाइंड करायचं आहे. दॅट इज इक्वल्स टू आपण इथे dx by dy फाइंड केलं आहे ॲट x इक्वल्स टू 0, म्हणजे या टर्ममध्ये x रिप्लेस बाय 0 आपल्याला मिळतं 1 टू द पॉवर 0 प्लस 3, 1 टू द पॉवर 0 प्लस 3, दॅट इज इक्वल्स टू 1 रेज टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू 1. रेज टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू 1 असते आणि प्लस 3, दॅट इज इक्वल्स टू 1/4. इन दिस वे वी गेट द dx by dy at x equals to 0, dx by dy at x equals to 0 is equals to 1/4. That is the value of derivative of inverse function at x equals to 0 is 1/4. चला परत सांगतो बघा. क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल सेकंड होतं y इक्वल्स टू रेज टू द पॉवर x प्लस 3x प्लस 2. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला मिळतं dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज e टू द पॉवर x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 कॉन्स्टंट इज 0. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली e रेज टू द पॉवर x प्लस 3. आपल्याला फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे dx by dy, आणि आपल्याला माहिती आहे dx by dy इक्वल्स टू 1/dy by dx. dy by dx ची व्हॅल्यू इथे पुट केली, बट आपलं टार्गेट होतं dx by dy ॲट x इक्वल्स टू 0 फाइंड करायचं. मग dx by dy ॲट x इक्वल्स टू 0 लिहिलं. या एक्सप्रेशनमध्ये x रिप्लेस बाय 0 म्हटलं 1 टू द पॉवर 0 प्लस 1 टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू 1 असते, 1 प्लस 3 असणार 4. अशा प्रकारे dx by dy ॲट x इक्वल्स टू 0 आपल्याला मिळालं 1/4. हे काय आहे? द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ॲट x इक्वल्स टू 0 आहे. ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/4. क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल 3. एक्झाम्पल आहे y इक्वल्स टू 3x² प्लस 2 log x³ ॲट x इक्वल्स टू 1. काय फाइंड करायचं? इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आणि मग त्याची व्हॅल्यू x इक्वल्स टू 1 या पॉईंटला फाइंड करायची. सोल्युशनला स्टार्ट करतो. इन सोल्युशन गिव्हन दॅट y इज इक्वल्स टू 3x² प्लस 2 log ऑफ x³. डिअर स्टुडंट्स, पहिले दिलेल्या एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करू. हे 3x² ॲज इट इज प्लस 2. आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचा इथे पॉवर 3 आहे, तो लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट करता येतो, म्हणजेच आपल्याला इथे 3 log x मिळतं. हा लॉ आहे. लॉगमध्ये एक्सचा जो पॉवर आहे तो लॉगच्या लेफ्ट साईडला इथे लिहिता येतो आणि गरज असेल तर हा पॉवर इथे शिफ्टसुद्धा करता येतो. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं 3 log x. याला सिम्प्लिफाय केलं तर y इज इक्वल्स टू आपल्याला मिळतं आहे 3x². 2 3 6 log x. डिफरन्शिएट करू. आता डिफरन्शिएट करूया. differentiating with respect to x we get derivative of y, that is dy by dx, which is equals to derivative of right side. The right side is 3x² plus 6 log x. Now in addition we can separate the derivative. 3 into derivative of x² प्लस 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत असतानाच आपण जे कॉन्स्टंट या ठिकाणी दिलेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहून घेतलेत. दॅट इज इक्वल्स टू 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x². इझिली वी कॅन राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x प्लस 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, दॅट इज 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. याला सिम्प्लिफाय केलं 3 2 काय मिळतो 6x प्लस 6 इंटू 1 6 अपॉन काय आहे x. या 6xचा डिनॉमिनेटर काय आहे 1. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतं dy बाय dx इज इक्वल्स टू 6x². ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन 6x². 1 इंटू 6 इज 6 अपॉन 1 इंटू x इज x. हे झालं dy बाय dx. आपल्याला काय लिहायचं असतं dx बाय dy लिहायचं असतं. मग इथे मी लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ
derivative of the inverse function of y equals to f of x is y equals to f of x या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं dx by dy, and we know that we have the one relation in which we get dx by dy is equals to 1 upon dy by dx is equals to 1 upon dy by dx. Here dy by dx is given that is equals to 1 upon 6x square plus 6x square plus 6 upon x. In this way we get dx by dy equals to, here 1 upon is given, so that the answer x shift to the numerator, we get x upon 6x square plus 6 ही झाली dx by dy ची व्हॅल्यू. आपल्याला काय करायचं आहे, ॲट x इक्वल्स टू 1 ही dx by dy ची व्हॅल्यू किती आहे ते फाइंड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी लिहितो dx by dy ॲट x इक्वल्स टू 1, dx by dy ॲट x इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू, या एक्सप्रेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 1 लिहूया, 1 अपॉन 6 इंटू 1 स्क्वेअर प्लस 6. याला सिम्प्लिफाय केलं, 1 स्क्वेअर असतं 1, मग आपल्याला मिळतं 6 प्लस 6 दॅट इज इक्वल्स टू 6 प्लस 6 किती असणार आहे 12. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन मिळालं ॲट एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 12. म्हणून फायनल स्टेपला लिहितो देअरफॉर द value of derivative of the inverse function at x equals to 1 is किती व्हॅल्यू मिळाली आहे ती 1 upon 12. That is the correct answer. बघा परत सांगतो, क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल 3 होतं y इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2 log x क्यूब ॲट x इक्वल्स टू 1. या फंक्शनचं पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. मग y इक्वल्स टू दिलं, त्याच्यापासून आपण dy बाय dx फाइंड करणार, त्याच्यापासून dx बाय dy फाइंड करणार, आणि dx बाय dy ची व्हॅल्यू ॲट x इक्वल्स टू 1 आपण फाइंड करणार. फंक्शन होतं y इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2 log x क्यूब. फर्स्ट शिफ्ट द पॉवर 3 या साईडला शिफ्ट केला, 3 log x मिळालं, 2 3 जा 6 मिळालं. डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट साईड दॅट इज dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. डेरिव्हेटिव्हमध्ये जे फंक्शन आहे तिथे प्लस 2 फंक्शनची ॲडिशन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लिहिता येतं. 3 कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, 6 कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x, तर log xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन x. 3 2 जा 6x प्लस 6 अपॉन x मिळतं. या 6xचा डिनॉमिनेटर इथे 1 आहे, मग ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन करायची आहे. एक्सने 6xला मल्टिप्लाय केलं, 6x स्क्वेअर मिळालं, 1ने 6ला मल्टिप्लाय 6 आणि अपॉन 1 इंटू एक्स काय मिळतं x. हे झालं dy बाय dx. बट आपल्याला फाइंड करायचं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x, जे की आहे dx बाय dy, अँड वी हॅव द रिलेशन dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. मग ही dy बाय dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली, 1 अपॉन असल्यानं त्याचा आन्सर असणार याचा रेसिप्रोकल, म्हणजेच dx बाय dy इक्वल्स टू मिळालं x अपॉन 6x स्क्वेअर प्लस 6. बट ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ॲट x इक्वल्स टू 1 या पॉईंटला. मग x इक्वल्स टू 1 इथे रिप्लेस करू, x रिप्लेस बाय 1, x रिप्लेस बाय 1. हिअर 1 स्क्वेअर इज 1, 6 into 1 is 6 and plus 6 that's 12, 1 upon 12. आणि मग फायनल आन्सर लिहिलं, द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ॲट x इक्वल्स टू 1 इज 1 upon 12. क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 आहे y इक्वल्स टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस x स्क्वेअर ॲट x इक्वल्स टू 2. आपल्याला काय फाइंड करायचं, इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. म्हणजेच पहिले फाइंड करायचं dx बाय dy, आणि ॲट x इक्वल्स टू 2 dx बाय dy ची व्हॅल्यू फाइंड करायची. सोल्युशनला स्टार्ट करतो. गिवन दॅट y इक्वल्स टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस x स्क्वेअर. आपल्याला पहिले dy बाय dx फाइंड करायचं, मग dx बाय dy फाइंड करायचं, मग dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 2 फाइंड करायचं. y इक्वल्स टू दिलाय, मग डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. differentiating with respect to x we get
डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय असणार आहे dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड आहे साइन ऑफ x मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये दोन या फंक्शनची ॲडिशन दिली, मग आपण लिहू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आहे साइन ऑफ x मायनस 2 प्लस सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. डिअर स्टुडंट साइन फंक्शन आहे, वी नो दॅट साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स, मग साइन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स मायनस 2 प्लस easily we can write the derivative of x square that is 2x that is equals to cos of x minus 2 as it is. Derivative of x is 1 and 2 is 0. x चा डेरिव्हेटिव्ह 1 तर 2 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 प्लस 2x. 1 मायनस 0 काही लिहिण्याची गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू मिळतं cos of x minus 2 प्लस 2x. cos of x minus 2 प्लस 2x. आपल्याला पहिले फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f of x ऑफ y इक्वल्स टू f of x. y इक्वल टू f of x या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं dx बाय dy अँड वी हॅव द रिलेशन. आपण थेरम प्रूव्ह केला आहे. वी हॅव द रिलेशन dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. हे रिलेशन आपल्याजवळ आहे. dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx आणि dy बाय dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती तिथे पुट करू. दॅट इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू असणार आहे dx बाय dy ची. दॅट इज इक्वल्स टू ती व्हॅल्यू आपण पुट करणार इथे dy बाय dx ची cos ऑफ x मायनस 2 प्लस 2x ची व्हॅल्यू dy बाय dx ची इथे पुट केली. आपल्याला काय फाइंड करायचं इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल्स टू 2 फाइंड करायचं. मग dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 2 आपण लिहिणार आहे. इथे लिहितो मी dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 2 ॲट x इक्वल्स टू इज इक्वल्स टू 1 अपॉन इन दिस x रिप्लेस बाय 2. एक्सच्या ठिकाणी 2 लिहायचं, मग इथे कॉस असणार x रिप्लेस बाय 2 मायनस 2 प्लस 2 इंटू एक्स रिप्लेस बाय 2 म्हटलं दॅट इज इक्वल्स टू आपण याला सिम्प्लिफाय करू. 2 मायनस 2 असणार 0. आपल्याला इथे मिळतं कॉस 0 प्लस 2 टू जा 4 दॅट इज कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 प्लस 4. 1 प्लस 4 किती असणार आहे 5. अशा प्रकारे dx बाय dy ॲट x इक्वल्स टू 2 आपल्याला मिळालं 1 अपॉन 5. That is the value of derivative of the inverse function at x equals to 2 is ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 अपॉन 5. ओके, परत सांगतो बघा. y इक्वल्स टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर होतं. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. राईट साईडमध्ये दोन फंक्शनचं ॲडिशन आहे. डेरिव्हेटिव्ह सेपरेट केली. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लिहिलं. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x. Derivative of x is 1, derivative of 2 constant is 0. 1 minus 0 is 1. No need to write. We get dy by dx equals to cos of x minus 2 plus 2x. Derivative of inverse function of y equals to f of x is given by dx by dy. And we have the relation dx by dy equals to 1 upon dy by dx. Put the value of dy by dx. We get dx by dy equals to 1 upon cos x minus 2 plus 2x. We have to find dx by dy at x equals to 2. X replaced by 2. We get here cos 2 minus 2 plus 2 into 2. 2 minus 2 is 0. 2 into 2 is 4. Cos 0 equals to 1. 1 plus 4 is 5. Therefore, the value of derivative of the inverse function at x equals to 2 is 1 upon 5.